आजचा आपला प्रवचन मालेतला तिसरा भाग आहे. सर्वप्रथम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांना प्रणाम करते. या मंदिराची जी अधिष्ठात्री देवता आहे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंत यांना सुद्धा प्रणिपात करते. आणि श्रोते, आपण जगदीश मूर्ती आहात म्हणून आपणाला सुद्धा मनपूर्वक प्रणाम करते. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुका सारिथे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य नैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, काल आपण बघितलं की अन्नपूर्णाबाईंना त्यांचं सौभाग्य परत मिळालेलं आहे आणि जी कुचेष्टा करणारी मंडळी आहेत ती आता समर्थ भक्त बनलेली आहे. कथा सांगून आपण थांबलो होतो, पण इथे मला परत एकदा तेच नमूद करावं असं वाटतं, तोच मुद्दा पुढे न्यावासा वाटतो की समर्थांनी केलेला हा जो चमत्कार आहे, या चमत्काराला काही तथाकथित बुद्धिवादी मंडळी असत्य मानतील, अंधश्रद्धा मानतील. परंतु इथे असं सांगावं असं वाटतं की मृत संजीवनाचे जे चमत्कार आहेत ते आपल्या भारत देशामधल्या इतर अनेक संतांच्या चरित्रात सुद्धा आढळलेले आहेत. मग ते अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज असतील, गोंदवलेकर महाराज असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील. आता मला इथे दुसरा मुद्दा मांडायचा आहे. जर का हिंदू धर्मातले हे चमत्कार तुम्ही खोटे ठरवणार असाल तर हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त येशू ख्रिस्त असतील, भगवान बुद्ध असतील, वर्धमान महावीर असतील, मोहम्मद पैगंबर असतील, यांच्या चरित्रामध्ये सुद्धा ठिकठिकाणी चमत्कार आढळून येतात. परंतु त्यांना मात्र आपण नातं मुरडत नाही. फक्त हिंदू धर्मीयांवरतीच हा घाला घातला जातो. म्हणून जसा मुद्दा येईल ना तसं मी परत परत हे सविस्तर सांगण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करत असते. चमत्कार असतात. आता अगदी सोपं उदाहरण देते. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, माहिती आपल्याला. रेड्याच्या मुखामधनं त्यांनी वेद पण वदवला. त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांची अतिंद्रिय शक्ती जागृतीने घडलेला आहे. पण त्यांच्या बाकीच्या आयुष्यामध्ये बघा, त्यांनी उठसूट भिंत चालवलेली दिसते का? नाही. त्यांनी प्रत्येक रेड्याच्या तोंडून वेद वदवलेले दिसतात का? नाही. म्हणून मी म्हटलं, अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती अतिंद्रिय शक्ती जागृत होत असते. असं अजून एक आपल्याला दैवी शक्तींचं उदाहरण देता येईल. आदि शंकराचार्य जेव्हा 8 वर्षाचे होते आणि नृसिंह सरस्वती 8 वर्षाचे होते, तेव्हा श्रोते हो, त्यांना अख्खा वेद मुखोद्गत होता. वय वर्ष 8.
अजून एक उदाहरण दे. ऑर्थर यंग नावाचा एक विदेशी सत्पुरुष आहे, त्याचं उदाहरण दे. त्याच्याबद्दल प्राध्यापक श्रीम माटे यांनी देशोदेशींचे ज्ञानेश्वर म्हणून जो निबंध लिहिला आहे त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे. आणि हे माटे म्हणजे अतिशय चिकित्सक बुद्धिवादीवर का प्राध्यापक, त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की तो ऑर्थर यंग जेव्हा 3 वर्षाचा होता तेव्हा त्याला अख्खं बायबल पाठ होतं. तो 5 वर्षांचा होता तेव्हा त्याला महाकवी मिल्टन जो आहे त्याचं द पॅराडाईस लॉस्ट नावाचं 10,000 ओळींपेक्षा जास्त असलेलं महाकाव्य मुखगत होतं 5 वर्षाचा असताना. तो 8 वर्षांचा झाला तेव्हा तो मोठ्या मोठ्या पहलवानांना कुस्तीत लोळवायचा. आता ह्याची तर्कसंगती आपण कशी काय लावणार? आणि त्या निबंधाच्या शेवटी त्यांनी नमूद केलेलं आहे, बुद्धिवादी असून सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे की निसर्गाचा, सृष्टी देवतेचा हा अपूर्व चमत्कार आहे. मी हे उदाहरण का दिलं ते आपल्याला कळलं असेल आता एव्हाना. मुळात माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे की समर्थ रामदासांची थोरवी त्यांच्या चमत्कारांवरती मुळात अवलंबूनच नाहीये हो. समर्थ रामदासांचं मोठेपण हे त्यांच्या दासबोधामध्ये, हे त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये, हे त्यांच्या कृतिशील कर्मयोगामध्ये, हे त्यांच्या लोकोद्धाराच्या कार्यामध्ये दडलेलं आहे. त्यांनी जो अखंड कर्मयोग केला, त्याचा पुरस्कार केला, आपण तेवढं त्यांच्याकडनं आज घेण्याची गरज आहे. अजून एक मुद्दा इथे सांगावासा वाटतो की आपण स्वतः जोपर्यंत त्या सिद्धीच्या मार्गावरनं चालत नाही, त्याच्या अनुभूती जोपर्यंत आपल्याला येत नाही, तोपर्यंत या सिद्ध पुरुषांना खोटं ठरवण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मुळातच नाहीये मंडळी. आता ही घटना घडून गेलेली आहे. नारायणाचं नाशिकमध्ये पंचवटीमध्ये आता वास्तव्य सुरू झालेलं आहे. काल आपण बघितलं करुणाष्टकांच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये जो भावकोमल भाव उसळून यायचा, त्यांच्या मनाला जी उदासीनता यायची ती त्यांनी व्यक्त केलेली आहे प्रभुरायांजवळ. 12 वर्ष अखंड गायत्री पुरश्चरणाचे आणि त्रयोदशाक्षरी श्रीराम मंत्राच्या 13 कोटी जप साधनेचे समर्थांना यथावकाश फळ मिळालेलं आहे. जपसंख्या पुरी होताच आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन घडलं. त्यांची साधना सफल झाली. तत्पूर्वी नारायणाला जन्मग्राम जांबेच्या पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांचं दर्शन आणि अनुग्रह प्राप्त झाला होता. पण त्यांच्या दिव्य ऐश्वर्यशाली सामर्थ्ययुक्त रूपाचा साक्षात्कार नाशिक मधल्या पंचवटीतच घडलेला आहे. ज्या रूपाचं 12 वर्ष अखंडपणे त्यांनी ध्यान केलेलं होतं ते रूप प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यासमोर प्रगट झालेलं आहे. ध्यायेदाजानुबाहुं द्रुतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल् लोचनं नीरधामं नानालङ्कारदीप्तं ददतमुर्जटा मंडनं रामचंद्रम. असं हे दिव्य सामर्थ्य असलेलं, नेत्र दिपवून टाकणाऱ्या वैभवाचं झळाळी असलेलं घनश्याम रूप रामदासांच्या समोर प्रगट झालं. आणि रामदासांनी ते उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कारण
ज्ञान साधनेने त्यांना ते चर्मचक्षु प्राप्त झालेले होते. प्रभुराय समोर दिसल्यानंतर रामदासांनी प्रभूंच्या चरणावरती डोकं टेकवलं आणि प्रेमाश्रूंनी अभिषेक केला. प्रभू रामरायांनी नारायणाला दोन्ही हातांनी धरून उभं केलं. आपल्या दिव्य कृपा कटाक्षाने भ्रुकुटी मध्यामध्ये शक्तिपात घडवून त्याला दृढालिंगन दिलं. पण आपल्या प्रभूचं हे दिव्य रूप पाहून नारायणाची समाधी लागली. परंतु नारायणाने असे निर्विकल्प समाधी अवस्थेत जाणं प्रभूंना अपेक्षित नाही. त्यांना धर्म रक्षणासाठी अखंड सावध, दिव्य ज्ञानी, दिव्य सामर्थ्य योगी आणि प्रभूंच्या कार्यामध्ये सतत तत्पर असलेला कलियुगातला महारुद्र हनुमंताचा अवतार समर्थांच्या रूपाने अपेक्षित होता. प्रभू रामचंद्रांनी स्वतःचं दिव्य तेज, दिव्य सामर्थ्य नारायणामध्ये शक्तिपात दीक्षेद्वारा संक्रमित केलं आणि प्रभू नारायणाला म्हणाले, समर्थांना म्हणाले, तुम्ही आणि मी भिन्न नाही. बघा काय म्हणाले, तुम्ही आणि मी भिन्न नाही. आम्हाला जी धर्मसंस्थापना करायची आहे ती आता आम्ही तुमच्या माध्यमातून करून घेणार आहोत. अहम ब्रह्मास्मी या ब्रह्मवाक्याचा आम्ही तुम्हाला उपदेश केलेलाच आहे. आज तुम्हाला त्याची अनुभूती सुद्धा दिलेली आहे. जामतेमध्ये तुम्हाला जे प्रभू रामचंद्रांचं म्हणजे माझं जे दर्शन झालं, अनुभूती झाली, ती आता आज पूर्णत्वाला गेलेली आहे. आता समर्थ रामदास स्वामी म्हणून जय जय रघुवीर समर्थ अशी महागर्जना करत तुम्ही अवघ्या भारतवर्षामध्ये संचार करा. देवमस्तकी धरून अवघा हलकल्लोळ करा. हनुमंत तुम्हाला सहाय्यकारी होतील, तुमचं रक्षण करतील आणि आमची कृपा कायम तुमच्यावर राहीलच असं प्रभूंनी सांगितलं आणि प्रभू अंतर्धान पावले. प्रभूंचा अनुग्रह झालेले समर्थ रामदास गर्जना करू लागलेले आहेत. नवे राजयोगी महद्भाग्य त्यागी, उदासीन जो वितरागी विरारी, जनस्थान गोदा तटी वास केला, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, लीला विग्रहो देव ब्रह्मादिकाचा, सदा चालणे बोलणे सत्यवाचा, जया चिंतिता चंद्रमौळी निवाला, प्रभू देखिता दास संतुष्ट झाला, बहु सुकृताचा बरा काळ आला, प्रभू देखिता दास संतुष्ट झाला. आपल्या प्रभूंच्या सगुण दर्शनाने समर्थ रामदासांना आत्मविश्वास मिळाला. प्रभू रामचंद्रांनीच धर्मसंस्थापनेचा आदेश त्यांना दिलेला होता. सामर्थ्याच्या चळवळीला भगवंताचं अधिष्ठान मिळालेलं होतं आणि म्हणून समर्थ म्हणतात, अपंगिले मी श्रीराम समर्थे, ब्रह्मांड पालथे घालू शके. आणि हे करत असताना प्रभू राम माझा रक्षण करता आहे ही त्यांच्या डोक्यामध्ये पक्की कल्पना आहे, एवढी ठाम श्रद्धा आहे. आणि ते म्हणतात की जर का कोणी अगदी वक्रदृष्टीने पाहिलंच, कोणाकडे, समर्थांकडे,
प्रभू रामचंद्र असताना, तर ते म्हणतात की वक्रदृष्टी पाहता भरिला हा घोट काळाचाही ठाव फाडू शके. इतकं सामर्थ्य प्रभू रामचंद्रांमध्ये आहे आणि आधी त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलंच आहे की नाही. मदोन्मत्त झालेल्या रावणादिकांचा त्यांनी संहार केलेला होता. देवांची सोडवणूक त्यांनी रावणाच्या बंदीखान्यातनं केलेली होती आणि धर्मरक्षण केलेलं आहे. म्हणून इतका ठाम विश्वास आपल्या मनाजवळ समर्थांनी बाळगलेला आहे. आणि आता आपल्या पुढच्या कार्याची जी दिशा आहे ती दिशा ठरवायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्याच्यापेक्षा त्यांनी ती दिशा ठरवलेलीच आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा, अन्नपूर्णाबाईंना त्यांनी आशीर्वाद दिलेला होता. त्यानंतर एका वर्षानंतर गिरीधर पंत आणि अन्नपूर्णाबाईंना पहिला मुलगा झाला. समर्थांना दिलेल्या वचनानुसार त्यांनी आपला हा पहिला मुलगा समर्थांना अर्पण केला. पण समर्थांनी तो मोठा होईपर्यंत त्याला आई वडिलांकडेच राहू दिलेला आहे. त्या बाळाचं नामकरण उद्धव असं नामकरण समर्थांनीच केलेलं आहे. हो, किती भाग्यशाली बालक असेल ते. इतकंच नाही मंडळी, तर त्याचा उपनयन संस्कार समर्थांच्या उपस्थितीमध्येच पार पडलेला आहे बरं का. गायत्री मंत्राचा उपदेश समर्थांकडनंच उद्धव बाळाला मिळालेला आहे. आणि अशा प्रकारे समर्थांचा पहिला शिष्य होण्याचा बहुमान उद्धवांनाच मिळालेला आहे. इसवी सन 1631 या साली टाकळी येथे समर्थांनी आपला पहिला मठ स्थापन केला. आणि गोमय निर्मित म्हणजे शेणापासून गोमय निर्मित तो पहिला मारुती आहे. टाकळीला आपल्यापैकी कोणी जाऊन आला असेल तर आपल्याला लक्षात येईल, सुंदर आहे तो मारुती. आणि आता तिथे जरा बरीचशी सुधारणा वगैरे त्यांनी केलेली आहे. अतिशय शांत प्रसन्न चित्त म्हणजे आपल्याला प्रसन्नता जाणवते. आणि खाली त्यांची जी ध्यान करण्याची जागा आहे ती सुद्धा दाखवली जाते. ती सुद्धा अगदी निवांत आणि छान आहे. आता उद्धव स्वामींसाठी त्यांनी तो गोमय निर्मित मारुती तयार करून दिलेला आहे. कारण उद्धव आता हट्ट करतो आहे. समर्थ रामदासांना सोडून तो राहायलाच तयार नाहीये. आणि समर्थांना तर देशाच्या भ्रमंतीसाठी जायचं आहे. एखादे आई वडील जेव्हा गावाला जातात तेव्हा आपल्या लहानच्या मुलाला लाचलुचपत देतात बघा. तुला कॅडबरी देतो, तुला हे देतो, ते देतो वगैरे. पण इथे समर्थांनी कसली लाचलुचपत दिली आहे? उद्धव आहेत त्यांना सांगितलं, बघ तुला उपासना करायची आहे की नाही, मी गोमय निर्मित मारुती तुझ्यासाठी स्थापन केलाय. मी भ्रमंती करून येईपर्यंत याची सेवा कर. तो मुलगा खुश. म्हणजे त्यांच्या संस्कारामधला, त्यांच्या विचारामधला जो परिपूर्णपणा आहे ना, तो इथे मला स्पष्ट करायचा आहे. 1632 साली ते भारत भ्रमंतीसाठी निघालेले आहेत. आता भारत भ्रमंतीसाठी निघाल्यानंतर त्यांचं एक तीर्थावळी दंडी गाणं नावाचं समर्थांचं एक गाजलेलं कवन आहे बरं का. त्या कवनामध्ये त्यांनी भ्रमंतीच्या काळामध्ये कोणकोणत्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, ते कुठे कुठे गेले, या सगळ्याचा निर्देश केलेला आहे. आणि मंडळी, तुम्हाला अचंबित व्हायला होईल, 1029 गावांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. म्हणजे असं म्हटलं जातं ना की समर्थांनी 1100 मठ स्थापन केले. ही अतिशयोक्ती नाहीये, लक्षात घ्या. 1029 गावांचा निर्देश आहे की ज्या ठिकाणी ते हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी भ्रमण केलेलं आहे.
मग त्याच्यामध्ये छोटी गावं असतील, राजधान्यांची शहरं असतील, नदीकाठची गावं असतील, या सगळ्यांचा समावेश आहे. आणि अजून एका मोठ्या गोष्टीचा समावेश आहे. ती गोष्ट म्हणजे त्यावेळेला समुद्र प्रवास रूढीनुसार निषिद्ध असून सुद्धा समर्थ समुद्र प्रवास करून लंकेला गेलेले होते. आणि त्यांना तिथे सप्तचिरंजीवांपैकी जे विभीषण आहे त्यांचं दर्शन घडलेलं आहे असं बखरीमध्ये नमूद केलेलं आहे. त्या काळामध्ये बघा त्यांनी समुद्र गमन केलेलं आहे. का बरं? कारण माझ्या प्रभूंनी 14 चौकड्यांचं रावणाचं राज्य जिथे धुळीस मिळवलं ती लंका बघितल्याशिवाय समर्थ शांत कसे बसतील. पुढे सेतू माधवराव पगडींचा एक प्रसंग आहे, तेव्हा परत याचा उल्लेख येणार आहे लंकेचा. आता त्यांनी भ्रमण करायला सुरुवात केली. कुठपासून सुरुवात केली असेल? नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणापासून. का बरं? कारण ज्या वेळेला लग्न मंडपातनं पळून ते नाशिकला आले त्यावेळेला असं सहज फेरफटका मारायला फिरायला काही आलेले नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं की आपल्याला कठोर साधना करायची आहे. जिथे प्रभू रामचंद्रांची पावलं उमटलेली आहेत त्या परिसरामध्ये, म्हणून ते नाशिकला आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या पुरश्चरणाला सुरुवात केली होती. ते त्यांचं ध्येय होतं, तो त्यांचा संकल्प होता. आजूबाजूचा परिसर हिंडत बसणं हे काही त्यांच्या गावी सुद्धा नव्हतं. पण आता 12 वर्षांच्या तपश्चरणानंतर, पुरश्चरणानंतर भारत भ्रमंतीला सुरुवात करताना त्यांनी नाशिक पासूनच स्थळं बघायला सुरुवात केली. त्र्यंबकेश्वराचं जे मंदिर आहे ते त्यांनी बघितलेलं असणार. नाशिकच्या वास्तव्यामध्ये त्यांना देशस्थितीचं ऐकीव वर्णन ऐकायला मिळत होतं. ती माहिती कळत होती, देशस्थितीची काय माहिती आहे. इतर जे लोक यायचे नाशिकमधले, जेव्हा ते पुराण श्रवणाला जायचे त्यावेळेला विचारांच्या देवाणघेवाणीमधनं त्यांना कळलेलं होतं की देशस्थिती काय आहे. ते वर्णन त्यांनी ऐकलेलं आहे लोकांच्या तोंडून. पण आता प्रत्यक्ष डोळ्याखालनं ती परिस्थिती आपण घातली पाहिजे, म्हणून त्यांनी भ्रमणाला सुरुवात केलेली आहे. भ्रमण करताना जागोजागी मठ स्थापन करायचे. प्रत्येक गावातले निवडक तरुण गोळा करून त्यांना देशसेवेची आणि देवसेवेची दीक्षा द्यायची. म्हणजे बघा, उठले आणि भ्रमणाला निघाले असं नाहीये. मी काल म्हटलं तसंच सावधानता हा गुण त्यांच्या अंगी मुरलेला आहे. सावध पण इथे सुद्धा आहे. पूर्ण रूपरेषा त्यांच्या नजरेसमोर आहे. म्हणजे मठ स्थापन करायचे, युवकांना भारावून टाकायचं देशकार्याप्रती, धर्मकार्याप्रती, हे त्यांनी नियोजन केलेलंच होतं. आणि त्या कार्याचा श्री गणेशा म्हणजे त्यांनी टाकळीला जो पहिला मठ स्थापन केला आणि उद्धवाला जे पहिला आपला शिष्य होण्याचा मान दिला, त्याचं तिथे आपल्याला काय मिळतं? त्या कार्याचा श्री गणेशा तिथपासून झाला आहे हे आपल्याला जाणवतं. बघा, इतकं सूक्ष्मपणे जेव्हा आपण अभ्यास करू, निरीक्षण करू, तेव्हा त्यांचे कार्यकर्तृत्वाचे इतके अनेकविध पैलू आपल्या डोळ्यासमोर येतात की आपण थक्क होतो आणि आपल्याला वाटतं आजपर्यंतचं आयुष्य आपण नुसतं वाया घालवलेलं आहे. त्यांनी एक क्षणही वाया दवडलेला नाही. त्यांचे जेव्हा काही विचार, त्यांचे जेव्हा काही श्लोक यांचा आपण उहापोह करणार आहोत, आजपासूनच आपण थोडं थोडं शेवटची 10-1 मिनिटं त्यांच्या विचारांचं पण मंथन सुरू करणार आहोत. त्यावेळेला एक एक या गोष्टी उलगडत जातीलच. त्यांनी राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये अनेक मठ स्थापन केलेले दिसतात आणि ते राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये एकदाच केलेले आहेत, फक्त भ्रमंतीच्या काळामध्ये. म्हणजे त्यावेळेलाच त्यांनी प्रचंड मठ त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे हे आपल्याला जाणवतं. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं, पांडव गुंफा बघून झाल्या, निवृत्तीनाथांची समाधी बघून झाली,
सप्तशृंगी वणीची जी देवी आहे तिचं दर्शन घेऊन झालं आणि आता समर्थ विदर्भामध्ये आले. विदर्भामध्ये आल्यानंतर अकोला, त्याच्यानंतर भंडारा, लाडकारंजा अशा विविध ठिकाणांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी जो मारुती स्थापन केला तो आजही खूप सुप्रसिद्ध आहे. अचलपूर येथे सगळीकडे मुसलमान वस्ती असताना मध्यभागी उभा असलेला हनुमंत आणि त्याभोवती 70 फूट उंचीची तटबंदी बांधलेली आहे समर्थांनी त्या काळात. त्याचं दूरदर्शित्व जे आहे ते आता आपल्याला दृष्टोपत्तीस येतं. त्यावेळेलाच त्यांनी तटबंदी बांधून ठेवलेली आहे. याची अजून मीमांसा करायची आपल्याला गरज नाही. त्याच्यानंतर लाडकारंजाच्या शेजारीच समर्थांचा गुरु मंदिराच्या शेजारीच त्यांचा मठ होता. नरसिंह सरस्वती हे समर्थांच्या आधीच्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्याला असताना गुरुचरित्र संहितेचं वाचन निश्चित केलेलं असणार. गंगाधर सरस्वतींनी गुरुचरित्रामध्ये महाराष्ट्र धर्म हा शब्द प्रथम वापरलेला आहे आणि मंडळी तो शब्द समर्थांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं अतिशय लोकप्रिय केलेला आहे. हा महाराष्ट्र धर्माचा मुद्दा त्यांच्या समर्थांच्या संप्रदायाचं कार्य बघताना आपल्याला बघायचाच आहे. इथे फक्त त्याचा आपण ओझरता उल्लेख केलेला आहे. आता समर्थ फिरत फिरत पुढे गेलेले सगळ्याचं काय वर्णन करणं शक्य नाहीये, परंतु महत्वाच्या बाबींचा इथे आपल्याला सविस्तर विचार करायचा आहे. भ्रमंती करत करत समर्थ काश्मीरला गेलेले आहेत. नद्या आणि त्यांचा संगम यांचं अतोनात आकर्षण रामदासांना आहे. मी कालच्या भागात पण सांगितलं. हिमालयातला पूर्ण निसर्ग बघून खरोखर समर्थ मंत्रमुग्ध झाले असतील. समर्थांनी तिथे काय काय बघितलं? बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथाची गुहा, वैष्णव देवी, मानस सरोवर, कैलास पर्वत, पशुपतीनाथ या सगळ्या महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन समर्थांनी घेतलं असा स्पष्ट उल्लेख आहे. काही कपोलकल्पित नाही. आणि अजून एक महत्वाची बाब, त्या काळात हिमालयामध्ये पहेलग्रामला समर्थांनी मारुती स्थापन केलेला आहे. मंडळी आपल्यापैकी बरेच जण हिमालयात जाऊन आले असतील. काय वाटतं हिमालयामध्ये जाऊन? हिमालय ही कर्मभूमी नाहीये. हिमालय ही तपभूमी आहे. पट्टय का बघा? ती कर्मभूमी नाहीये, ती तपभूमी आहे. माणसं हिमालयात 2 गोष्टींसाठी जातात. कोणत्या 2 गोष्टी? माणसं हिमालयामध्ये साधना करायला तरी जातात किंवा देहत्याग करायला जातात. माणसाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण करणं हे जणू हिमालयाचं जीवित कार्यच आहे असं वाटतं. आणि आपले समर्थ तर मुळात प्रखर वैराग्यशीलच आहे. आणि त्या हिमालयाच्या भ्रमंतीत असताना त्यांचं मूळ वैराग्य अधिकच उफाळून आलं असेल तर नवल वाटायला नको. हिमालयामध्ये भ्रमंती करताना समर्थांच्या मनामधला जो वैराग्यशीलतेचा भाव आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागला. तो इतका वाढला की समर्थांच्या मनामध्ये यायला लागलं की आपण परब्रह्म स्वरूप आहोत. हे जगत आहे ते सगळं मिथ्या आहे, ही सगळी माया आहे, त्याचा त्याग करायला पाहिजे. आपलं धर्मसंस्थापनेचं कार्य, आपलं संघटनेचं कार्य, प्रभू रामचंद्रांनी दिलेला आदेश, ह्या गोष्टी सुद्धा हिमालयाच्या त्या वातावरणामध्ये
काही क्षणासाठी समर्थांना विसरायला झाल्या. आणि ह्याच विचार चक्रामध्ये असताना ते एका कड्यापर्यंत पोचले. 1000 फूट खाली, त्या कड्याच्या खाली बघितल्यानंतर 1000 फूट खाली मंदाकिनी नदी वाहताना त्यांना दिसली. आणि त्या वैराग्याच्या भावनेच्या परिकोशामध्ये ते इतके गुरफटले गेले, सगळं क्षणामध्ये विसरले आणि त्यांना असं वाटलं की आपला देह आता विसर्जन केला पाहिजे. त्यांनी त्या कड्यावरनं उडी टाकली. पण काय आश्चर्य, आश्चर्य असं प्रभू रामचंद्रांनी त्यांना झेललं, पर्वताच्या त्या कठड्यावर आणून ठेवलं आणि चांगली खरडपट्टी काढली त्यांची. प्रभू रामचंद्र त्यांना म्हणाले, तुम्हाला जे जीवित कार्य दिलेलं आहे ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही देहत्याग करू शकत नाही, तुम्ही समाधी घेऊ शकत नाही, तुम्हाला हे करताच येणार नाही. महर्षी याज्ञवल्क, राजश्री जनक आणि भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोगाचं आचरण करून धर्म संस्थापना केली होती. कलियुगामध्ये तुमचा अवतार त्याच्यासाठी झालेला आहे. चांगले खणखणीत बोल प्रभू रायांनी त्यांना सुनावलेले आहेत समर्थांना. ते पुढे असं म्हणाले की तुम्हाला संघटन करायचंय, संप्रदाय निर्माण करायचा आहे, जीवित कार्य करायचं आहे, तुम्ही ही गोष्ट करू नका. आणि मग मात्र समर्थांचं मन टाळ्यावरती आलेलं आहे. प्रभूंनी चांगलेच कान त्यांचे टोचलेले आहेत. प्रभू त्यांना म्हणाले, आम्ही तुमच्या देहाचं रक्षण करतो आहे ते तुम्ही धर्मसंस्थापनेचं कार्य करणार आहात म्हणून, तर असला आता अविचार परत कधीही करायचा नाही. त्याच्यानंतर हिमालयामध्ये भ्रमंती कशी चाललेली समर्थांची, छान अगदी जाडसर कोट बीट घालून मफलर गुंडाळून असं नाहीये, लंगोटीवरती आहे. विचार करा, अति थंडी असलेल्या प्रदेशामध्ये आणि अति थंडी असलेल्या प्रदेशामध्ये अति थंड पाण्याने रोज स्नान करत होते. आंघोळीची गोळी नव्हते घेत, स्नान करायचे रोज. त्याच्यामुळे त्यांना त्या हिमालयाच्या भ्रमंतीमध्ये कफाची व्यथा जडली. त्यांना थंडीचा प्रचंड त्रास व्हायला लागला. आणि हनुमंत आश्रमामध्ये त्यांचा हा त्रास बघून बघा, प्रत्यक्ष हनुमंताने त्यांना हुरमुजी रंगाची मेखला दिलेली आहे परिधान करायला. बघा, एखादं दैवी साक्षात्कारी रूप जर का जगामध्ये अवतीर्ण झालेलं असेल तर ब्रह्मांडातल्या सगळ्या अवतारी शक्ती त्याला मदत करायला उभ्या ठाकतात. कसं? गिरीधर स्वामींनी वर्णन करून ठेवलंय बरं का. हिमालयामध्ये असताना प्रभू दत्तात्रयांनी समर्थांना योग विद्या शिकवलेली आहे. योग विद्येमध्ये त्यांना निष्णात केलेलं आहे. श्री विष्णूंनी दर्शन देऊन बहुमूल्य शिरोवस्त्र म्हणजे फेटा त्यांना भेट म्हणून दिलेला आहे. महालक्ष्मीने पिवळा कद आणि सुवर्ण अलंकार दिलेले आहेत. खंडेरायांनी उबदार कृष्णवर्णी मेखला दिली. वृंदावन मथुरेमध्ये ते गेलेले असताना श्रीकृष्णांनी त्यांना घोंगडी, काठी आणि कुबडी दिली. करवीर क्षेत्रामध्ये ते जेव्हा आलेले होते त्यावेळेला भगवान दत्तात्रयांनी इच्छेनुसार जाणाऱ्या स्मर्तृगामी पादुका त्यांना बहाल केलेल्या होत्या. आता परत इथे कसं मगासारखं हे वर्णन काही तथाकथित बुद्धिमंतांना असत्य वाटेल. वाटू दे बापडा, त्यांना काय वाटायचे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे संत सत्पुरुष असतात, अवतारी पुरुष असतात, ते आपल्या कर्तृत्वाचं
ते आपल्या यशाचं, वैभवाचं आणि स्वतःला प्राप्त झालेल्या ज्या सिद्धी आहेत त्यांचं सगळं श्रेय भगवंताला देतात. कदाचित भगवंताने सामान्य जनांच्या रूपामध्ये येऊन किंवा एखाद्या संत सत्पुरुषाकरवी असं वैभव समर्थांना अर्पण केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अगदी विष्णू म्हणजे काय विष्णूच्याच रूपात आलं पाहिजे असं नाहीये. पण या हृदयीचे त्या हृदयी ज्याचं त्याला कळतं. आपल्याला बघताना वाटेल अरे सामान्य माणूस घोंगडी देतोय समर्थांना, पण समर्थांना कळतंय भगवान श्रीकृष्ण देत आहेत मला घोंगडी. तेवढी आपली पात्रताच नाहीये म्हणून आपण लगेच म्हणतो हा हे असत्य असेल, पण तसं नाहीये. तुम्हा आम्हा लोकांनी याला दांभिक म्हणण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. पुढचा एक मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. समर्थ ज्या ज्या तीर्थक्षेत्रांना जात होते तिकडच्या क्षेत्र देवतेचं ते दर्शन घ्यायचे आणि त्या क्षेत्र देवतेचा जो भावात्मक अस्तित्व आणि दर्शन आहे ते समर्थांना घडत होतं. इतकंच नाही, त्या देवतांबरोबर समर्थांचा आत्मसंवाद सुद्धा होत होता. आता तुम्ही म्हणा म्हणजे काय? म्हणजे असं उदाहरण देते म्हणजे कळेल. म्हणजे असं की नामदेवांचा जसा पांडुरंगाशी, नीरेचा जसा श्याम सुंदराशी, रामकृष्ण परमहंसांचा जसा जगज्जननी कालीमातेशी, वासुदेवानंद सरस्वतींचा जसा भगवान दत्तात्रयांशी आत्मसंवाद व्हायचा तसाच संवाद समर्थांचा या क्षेत्र देवतांशी घडत होता. तेवढी योग्यता, तेवढी साधना, तेवढा अधिकार समर्थांचा आहे. कारण समर्थांनी या संपूर्ण तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेताना मनामध्ये एकच गोष्ट ठसवलेली होती की या संपूर्ण भ्रमंतीमध्ये आपल्याला जेवढ्या म्हणून देवतांचे आशीर्वाद मिळणार आहेत ते आशीर्वाद आपण घेतले पाहिजेत. कारण पुढे भ्रमंतीनंतर कृष्णागिरी येऊन त्यांनी जे कार्य करायला सुरुवात केली त्याच्यासाठी हे आशीर्वाद त्यांना कार्यभूत होणार होते. आता काश्मीरमध्ये असताना समर्थांच्या भ्रमंतीमध्ये दोन महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. एक घटना आपण बघितली की समर्थ कड्यावरनं उडी मारतायत आणि त्यांना प्रभू रामचंद्रांनी वाचवलंय. हा इथे मगाशी एक उल्लेख करायचा राहिला की ही जी घटना आहे ना प्रभूंनी वाचवल्याची ती खुद्द समर्थांनी गिरीधर स्वामींना सांगितलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्या ऐतिहासिकतेबद्दल माझ्या स्वतःच्या मनात मात्र तिळभर संदेह नाही, शंका सुद्धा नाही मंडळी. पहिली घटना आपण बघितली, दुसरी घटना सुद्धा तितकीच जाज्वल्य आहे की ज्यांनी समर्थांच्या मनाला एक वेगळीच दिशा दिलेली आहे त्यांच्या विचाराला. काय होती ती घटना? ती घटना अशी होती, शिखांचे 6वे गुरु जे आहेत हरगोविंद सिंह यांच्याबरोबर रामदासांची भेट झालेली आहे. हरगोविंद सिंह श्रीनगरला आलेले होते. कसं त्यांचं वर्णन आहे बघा. त्या हरगोविंद सिंहांच्या जवळ कायम 500 ते 1000 फौजफाटा असायचा सैन्याचा. ते धर्मगुरू होते तरी त्यांच्याकडे फौजफाटा होता. त्यांच्या कमरेला कायम 2 तलवारी लटकलेल्या असायच्या. हरगोविंद सिंहांना कळलं की दक्षिणेमधला एक संत समर्थ रामदास नावाचा श्रीनगरमध्ये आलेला आहे. हरगोविंद सिंहांनी त्या योग्याला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि समर्थांना सुद्धा श्रीनगरला आल्यानंतर कळलं हरगोविंद सिंहांचा मुक्काम श्रीनगरमध्ये आहे. 2 महान तत्ववेत्यांची भेट झाली. समर्थांनी पाहिलं तर काय की बाबा हे धर्मगुरू आहेत आणि हा सगळा फौजफाटा त्यांच्याबरोबर आहे, हे काय गडबंगाल आहे. बर, त्यांच्या स्वतःजवळ सुद्धा 2-2 तलवारी आहेत. का बरं ते 2-2 तलवारी बाळगतायत? समर्थांना काही कळे ना. आणि म्हणून त्यांची जेव्हा चर्चा चाललेली होती त्या समर्थांनी मोकळेपणाने हरगोविंद सिंहांना विचारलं, अहो हे काय सगळं?
हरगोविंद सिंहांनी जे उत्तर दिलं ना, ते त्या उत्तराने समर्थांमध्ये तर मूलक्रांती झाली मंडळी, पण आपले सुद्धा डोळे खाडकन उघडतील. हरगोविंद सिंह त्यांना म्हणाले, बळाच्या अभावी आपण पराधीन झालो आहोत. शेकडो योजने दूर असलेले ते यवन आपल्या देशामध्ये येऊन तलवारीच्या जोरावरती आपल्यावर राज्य करत आहेत. या 2 तलवारी ज्यांनी स्वतःजवळ बाळगलेल्या आहेत, त्याच्यातली एक तलवार जी आहे ती धर्मरक्षण करण्यासाठी आहे, एक तलवार जी आहे ती स्त्रीच्या शिलाचं रक्षण करण्यासाठी आहे. तुम्हाला सुद्धा धर्मरक्षण करताना पुढे मागे लष्कर बाळगावं लागेल. मठ मंदिरांचं रक्षण करताना तुम्हालाही सशस्त्र बनावं लागेल. किती परखडे बघा. ते अतिशय क्रांतिकारी विचाराचे होते, पण त्यांचा विचार मात्र मूलग्राही आहे. इथे एक नमूद करावंसं वाटतं की सगळ्याच घटना खोट्या आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणून एक सत्याचा आधार या घटनेचा सुद्धा देऊन ठेवते की ज्या वेळेला खलिस्तानवादी चळवळ झालेली बघा, आठवत असेल, आणि सुवर्ण मंदिरामध्ये लष्कर घुसवलेलं होतं, आठवलं असेल आता. त्यावेळेला जी महत्वाची कागदपत्र मिळाली ना, त्याच्यापैकी एका कागदपत्रामध्ये स्वच्छ नोंद आहे की 1634 मध्ये हरगोविंद सिंह आणि समर्थ रामदास सुवर्ण मंदिरामध्ये 2 महिने राहिलेले आहेत. म्हणजे आता काही कोणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही, म्हणून सांगितलं. आता ही भेट झाली, समर्थांचं मन विचार करायला लागलं. ते म्हणाले, व्यायाम तर मी पण करतोय, उपासना तर मी पण करतो आहे, मारुतीची सुद्धा उपासना सुरू आहे, पण आता हिंदूंनी शस्त्र सज्ज झालं पाहिजे हा विचार त्यांच्या मनामध्ये बळावला. आणि म्हणून बघा, नंतरच्या कालावधीमध्ये भ्रमंती करून आल्यानंतर त्यांच्याकडे कायम एक कुबडी असायची बघा. त्या कुबडीमध्ये तलवार होती, त्याला गुप्ती म्हणायचे. आजही आपण सज्जनगडावरती गेलो तर त्यांच्या निवासाच्या खोलीमध्ये आपल्याला ती गुप्ती ठेवलेली दिसते, आणि ती गुप्ती असं म्हणतात शिवाजी महाराजांनी त्यांना भेट दिलेली होती. आणि सांगली सारख्या ठिकाणी कुठेतरी अजून एक अशी गुप्ती आहे, त्या कुबडी आहे. त्या कुबडीचं रहस्य म्हणजे ही भेट, हरगोविंद सिंहांबरोबर झालेली भेट. आता हा प्रसंग झाल्यानंतर 2 महिने सुवर्ण मंदिरामध्ये राहिल्यानंतर तिथून भ्रमंती करत करत समर्थ परत उत्तरेमध्ये आलेले आहेत. उत्तरेमध्ये आल्यानंतर त्यांनी काशी, प्रयाग, गया, अयोध्या, वृंदावन, मथुरा, गोकुळ या सर्व ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. भेटी दिल्या इतकंच नाही, तिथे त्यांनी मठस्थापना केलेली आहे असा स्पष्ट उल्लेख मिळतो. मी असं सतत का सांगते असा स्पष्ट उल्लेख मिळतो? याचं कारण आपण सगळं वरवरच आलेलं फॉरवर्ड करतो त्या व्हॉट्सअप मधून. इतर सगळ्या पुस्तकांचा जर का आपण अभ्यास केला खोलवर जाऊन तर या नोंदी जागोजागी आहेत हो. म्हणून मी इथे ते आपणासमोर मांडलं. काशीला आल्यानंतर काशी विश्वेश्वराचं जे पूर्वीचं देऊळ आहे ना, पूर्वीचं का म्हणते ते सांगतो. जे पूर्वीचं देऊळ आहे ना ते समर्थांना बघायला मिळालं असणार. त्या काशी विश्वेश्वराचं दर्शन सुद्धा त्यांना मिळालं. पण नंतरच्या काळामध्ये औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं आणि तिथे मशीद बांधली. दुर्दैवाने आजही त्या औरंगजेबाचीच मशीद तिथे, आणि त्या मशिदीच्या शेजारी आपल्या काशी विश्वनाथाचं छोटंसं मंदिर, आणि ते मंदिर सुद्धा कोणी निर्माण केलं? ते मंदिर आणि त्या मंदिरातलं शिवलिंग, पुण्यश्लोक साध्वी अहिल्यादेवी होळकर यांनी तिथे स्थापन केलेलं आहे. आणि आज आपण तिथे जाऊन त्याचंच दर्शन घेतो.
काशीला नदीला जो घाट आहे तिथे हनुमंताचं मंदिर समर्थांना आढळलं नाही आणि म्हणून त्यांनी तिथे हनुमंताचं मंदिरही स्थापन केलं आणि आपला मठ सुद्धा स्थापन केला. आणि आता मंडळी समर्थ कुठे आलेले आहेत? समर्थ अयोध्येला पोचलेले आहेत. पण अयोध्येला पोचल्यानंतर राम जन्मभूमीच्या ठिकाणी ते गेल्यानंतर गर्भगृहामध्ये त्यांना श्रीरामांचं दर्शन घडलेलं नाही. का? 1529 साली बाबराने ते मंदिर उद्ध्वस्त करून तिथे मशीद बांधली. त्या जागेवरची ती मशीद बघून समर्थांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना मंडळी आपण करू शकतो, करायला पाहिजे. प्रभूंचा ध्यास घेतलेले समर्थ आपल्या प्रभूंचं जन्म ठिकाणी नामोनिशाण नाही बघितल्यानंतर त्यांना किती वेदना झाल्या असतील. पण मंडळी दुःखातलं सुख सांगतो. आज काय? आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती अशी आहे की आज त्या अयोध्येमध्ये राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रभू रामरायांचं प्रशस्त मंदिर निर्माण झालेलं आहे. प्रभू रामचंद्र स्वतःच्या जन्मभूमीच्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. दुःखात सुख मी याच्यासाठी म्हणते. कित्येक 1529 पासून आता 2022-23 पर्यंतच्या ज्या पिढ्या आहेत त्यांचं हे दुर्भाग्य होतं. पण आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला तिथे मंदिर झालेलं दिसतंय. ज्यांना इतिहासाचं अवलोकन आहे त्यांच्यासाठी खरोखर ही साक्षात महत् परम भाग्याची गोष्ट आहे मंडळी. पण समर्थांना मात्र इथे तेव्हा ते दिसलं नाही. नंतर ते शरयू नदीवरती आले. शरयू नदीवरती आल्यानंतर शरयू नदीच्या रेतीमध्ये ते अक्षरशः लोळले असा राम सोहळ्याच्या काव्यामध्ये मेरू स्वामींनी उल्लेख केलेला आहे. प्रभू रामांच्या आधीच्या पूर्वजांमध्ये राजा हरिश्चंद्र त्यांच्या पुण्याईमुळे अयोध्येतील सगळी लोक स्वर्गात गेलेली होती. तुम्हाला ठाऊक असेल ही घटना. तर ते जे स्वर्ग तीर्थ आहे ना त्याचं सुद्धा दर्शन आपल्या समर्थ रामदासांनी घेतलेलं आहे. सहस्त्रधारा तीर्थाचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आणि जे कनक भवन आहे, कोणी अयोध्येला एवढ्यात गेला असेल तर तुम्हाला कळेल. मी आता जाऊन आले काही महिन्यापूर्वी, तेव्हा हे सगळं दर्शनाने घेतलेलं आहे. कनक भवनामध्ये मात्र त्यांना राम आणि सीता यांचं मनसोक्त दर्शन घेता आलं. वसिष्ठ कुंड बघता आलेली आहेत. आणि शरयू नदीच्या किनाऱ्यावरचं हे सगळं स्थान त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्यासाठी अयोध्या म्हणजे अयोध्येतला कण म्हणजे सोन्याचा आहे. आणि म्हणून 1-2 महिने नाही मंडळी, 11 महिने, तब्बल 11 महिने समर्थांचं वास्तव्य अयोध्येमध्ये होतं. अयोध्येच्या वास्तव्यानंतर ते जयपूरला आलेले आहेत. 1638 साली ते जयपूरला आले. तिथे त्यांनी पंचखंडपीठ स्थापन केलं आणि त्या मठाचे अधिपती आचार्य गोपालदास यांना नेमलं. आचार्य गोपालदास यांना नेमलं. त्यांची एक घटना मला सांगायची आहे. 1670 नंतर बरं का, 1670 नंतर औरंगजेबाचा धर्मद्वेष उफाळून आलेला होता हिंदूंबद्दलचा. आणि त्यांनी हिंदूंवरती जिजिया कर लावलेला होता. माहित असेल, तुम्ही ऐकलं असेल ना. म्हणजे काय हो? हिंदूंनी हिंदुस्थानमध्ये राहिल्याचा कर दिल्लीच्या बादशाला लिहून द्यायचा. अनेक हिंदू लोक मुकाट्याने हा कर भरत होते, जिजिया कर. कारण भरला नाही तर प्राणांची गाठ आहे हे त्यांना ठाऊक होतं. परंतु आचार्य गोपालदासांनी मात्र जिजिया कर भरणार नाही असं ठासून सांगितलं. परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांना पकडलं आणि दिल्लीच्या बादशापुढे, औरंगजेबापुढे उभं केलं. औरंगजेबाने त्यांना विचारलं की तुम्ही जिजिया कर का भरत नाही.
गोपालदासांनी उत्तर दिलं, आम्ही हिंदू आहोत, हा हिंदूंचा देश आहे, तुम्ही परकीय आहात, परकीय देशातनं इकडे आलेला आहात, आम्ही तुम्हाला जिझिया कर देऊ शकत नाही, ते नीतीला धरून नाही. अशी नीती वगैरे औरंगजेबासमोर कथन केल्यानंतर काय घडणार मंडळी? औरंगजेबाने लगेच फरमान काढलं, बम्मन को काट डाल. आणि त्याचे सैनिक त्या गोपालदासांना पकडेपर्यंत गोपालदासांनी त्वरित आपल्या कुबडीमधनं तलवार काढली, औरंगजेबाला उद्देशून म्हणाले, हा घ्या जिझिया कर, आणि स्वतःच्या छातीमध्ये त्यांनी ती तलवार खुपसली. हे उदाहरण मी आता का देते, सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा आला. सविस्तर त्याचं वर्णन वाचलं की खरंच आपल्याला अंतर्मुख व्हायला होतं. का? कारण हिंदू आहोत याचं परिशीलन काय, जिझिया करते ना तर मरणाला सामोरं जा, ते मरणाला सामोरं गेले. मला असं म्हणायचंय, आज आपण हिंदू राहिलेलो आहोत याचं संपूर्ण श्रेय आपल्या आधीच्या पिढ्यांनी स्वतःच्या रक्ताचं बलिदान केलं म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा छत्रपती आपल्याला मिळाला म्हणून आज आपण अभिमानाने आपली संस्कृती सांगू शकतो आहोत. आणि सगळ्यात जिवंत उदाहरण, प्रत्येक हिंदूंच्या हृदयामध्ये घर करून बसलेलं उदाहरण म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं. याच्या उपर उदाहरण आपण काय देऊ शकतो? छत्रपती होते ते, पण तरी सुद्धा त्यांनी आपला हिंदू धर्म बदलला नाही. 40 दिवस हाल हाल करून औरंगजेबाने त्यांना ठार मारलेले. आणि म्हणून हे उदाहरण दिलं, सामान्य हिंदूंपासून छत्रपतीपर्यंत सगळ्यांनी हिंदू धर्म जिवंत राहावा म्हणून प्रयत्न केलेला आहे, हे सांगण्यासाठी हा मुद्दा मी कथन केला. आता पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे मगाशी मी जो उल्लेख केला त्याचा, सेतू माधवराव पगडी यांचा. सेतू माधवराव पगडी आपल्या प्रवासाच्या निमित्ताने एकदा लंकेला गेलेले होते, आजची श्रीरंग. आणि त्यांना तिथे हनुमंताचं मंदिर दिसल्यानंतर ते तिथे विसावले. संध्याकाळी तिथे हनुमंताची आरती सुरू झाली. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, ही आरती मारुतीची सुरू झाली, आपल्या मराठी भाषेतली. त्या पुजाऱ्याला मराठी येत नव्हतं लंकेतल्या, परंतु ही आरती तोंडपाठ होती. ते सेतू माधवराव पगडी अचंबितून बघतच राहिले, अरे हा काय प्रकार आहे? आपल्या इकडची आरती इथे अगदी जोशात जोशात चालू आहे. आरतीतला अर्थ जरी कळत नसला ना तरी आरतीमधनं येणारी जी आर्तता होती ना ती त्या पुजाऱ्यांच्या मनापर्यंत भिडलेली होती आणि ती त्यांच्या शब्दातनं प्रगट होत होती. आरती संपली. सेतू माधवराव पगडींना चैन पडेना. त्यांनी विचारपूस केल्यानंतर त्या पुजाऱ्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? महाराष्ट्रातील एक संत रामदास होते, ते लंकेला आले होते, त्यांनी या मारुती मंदिराची स्थापना केली. आमचे जे मूळ पुरुष आहेत त्यांनी रामदासी संप्रदाय स्वीकारला होता, तेव्हापासून आजपर्यंत नित्य नेमाने आम्ही ती आरती म्हणतो. बघा काय त्यांचं कार्य आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं सप्तचिरंजीवांपैकी विभीषणाचं दर्शन त्यांना तिथे झालेलं आहे असा उल्लेख हनुमंत स्वामींनी केलेला आपल्याला दिसतो. आता तिथून लंकेमधनं ते आल्यानंतर पूर्ण त्यांनी भारत पिंजून काढलेला आहे. या महत्वाच्या घटना नमूद करायच्या म्हणून मी त्यांच्यावरच फक्त भर दिलेला आहे. त्यांनी अजिंठा वेरूळ बघितलंय, तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय, कन्याकुमारीला गेलेले आहेत. संपूर्ण नद्यांचा तो संगम बघून, सागराचा तो संगम बघून त्यांचं मन अगदी भारावून गेलेलं आहे. आणि आता दरमजल करत ते तंजावरला आलेले आहेत. तंजावरला त्यांनी 2-3 मठांची स्थापना केलेली आहे. नंतर
अजिंठ्याला गेलेले आहेत, तिकडची लेणी बघितलेली आहेत आणि औरंगाबाद आता संभाजीनगर तिथे ते आलेले आहेत आणि तेथून ते पैठण क्षेत्री विराजमान झालेले आहेत आलेले आहेत. पैठणला आल्यानंतर त्यांची रोज कीर्तनं सुरू झालेली आहेत, कारण हा शेवटचा टप्पा आहे त्यांच्या भ्रमंतीचा. आणि एके रात्री त्यांचं कीर्तन ऐकायला अंबड प्रांतातील एक गृहस्थ आलेले होते आणि त्यांनी पाहिलं की या कीर्तनकाराचा चेहरा सूर्याजी पंतांचा मुलगा नारायणासारखा दिसतो, कारण कपाळावर आवाळले. कीर्तन संपल्यानंतर त्यांनी चौकशी केली, तुमचं मूळचं गाव काय? समर्थांनी सांगितलं, आमचं मूळचं गाव आहे जाम. त्या व्यक्तीची खात्री पटली, पण ती व्यक्ती थोडीशी रागावली. अधिकारवाणी ती समर्थांना म्हणाली की तुम्ही सगळीकडे कीर्तन करत हिंडत बसताय, पण तुमची आई तुमची आठवण काढता काढता रडून रडून बिचारीचे डोळे गेले हो, तिला जाऊन भेटा. बघा, समर्थ काही बोलले नाहीत त्या व्यक्तीला. आज ते खरे अधिकारी पुरुष आहेत खूप, पण त्यांना कळलं आपल्याला नारायण समजूनच ही व्यक्ती हक्काने आपल्याला सांगते. पण दुसरं कोणी असतं तर तुम्हाला काय करायचंय, आमचं आम्ही काय ते पाहून घेऊ. समर्थ असे बोललेले नाही, विनम्रपणा सुद्धा आहे. समर्थांनी ठरवलेलंच होतं मनामध्ये की आपलं भ्रमण संपताना आईला जाऊन भेटायचंच. पण आता त्या व्यक्तीने आईची जी काही परिस्थिती आहे ती सांगितल्यानंतर मात्र जांभेला जाण्यासाठी त्यांचं मन व्याकुळ झालं, आतुर झालं. पैठणहून ते तडक निघाले जांभेकडे जायला. विचार करा, त्यांच्या मनामध्ये किती स्पंदनं निर्माण झाली असतील. 24 वर्षांनी ते जांभेकडे निघालेले. जांभेमध्ये आल्यानंतर त्यांच्या लाडक्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी मारुतीचं दर्शन घेतलं. त्यांच्या मनामध्ये सगळ्या लहानपणीच्या आठवणी गोळा झाल्या. आपलं पण असंच होतं. लहानपणी आपण ज्या ठिकाणी राहिलेलो असतो, कालांतराने जर का आपण स्थलांतर करून दुसरीकडे राहायला गेलो आणि काही वर्षांनी परत त्या ठिकाणी आलो तर सगळ्या बालपणीच्या स्मृती आपल्या मनामध्ये जाग्या होतात, आपल्याही मनाला गदगदतं. समर्थांचं काय झालं असं, त्यांचं मन खूप गदगदलं आणि आधीच तर ते खूप जोरजोरात चालायचे, म्हणजे त्यांचं चालणं खूप वेगवान होतं. आता त्यांची पावलं भराभर भराभर आपल्या घराच्या दिशेने पडायला लागलेली आहे. क्षणोक्षणी आईच्या आठवणीने त्यांचा ऊर भरून येतो आहे. ठोसरांच्या वाड्याजवळ ते आले. 2 मजली वाडा आहे. उंच जे महाद्वार आहे ते ओलांडून ते अंगणामध्ये आले. अंगणामध्ये आल्यानंतर त्यांनी पुकारा केला, जय जय रघुवीर समर्थ. साहजिकच घरातल्या स्त्रियांना वाटलं की कोणीतरी संन्यासी आलाय, त्याला आपण भिक्षा दिली. एका सुपामध्ये धान्य घेऊन 35-36 वर्षांची एक स्त्री बाहेर आली. नऊवारी लुगडं तिने नेसलेलं होतं. समर्थांनी ओळखलं की ही स्त्री म्हणजे लहानपणीच्या आणि आता मोठ्या झालेल्या आपल्या पार्वती वहिनी आहेत. पण पार्वती वहिनींनी मात्र नारायणाला समर्थांना ओळखलेलं नाही. कसं ओळखणार हो? त्यांनी आपली भिक्षा घातली. समर्थ वहिनीला म्हणाले, हा गोसावी थोडी थोडकी भिक्षा घेऊन जाणारा नाही, हा घरातलाच गोसावी आहे. हे उद्गार ऐकल्यानंतर माजगरामध्ये त्यांची आई बसली होती. बघा आईचं हृदय कसं असतं. तिला आवाज परिचित वाटला. ती म्हणाली, कोण? माझा नारायण आलाय का? बघा ओळखलं मी. आणि मग समर्थ लगबगीने घरामध्ये प्रवेश करायला लागले. पार्वती वहिनींना आनंद झाला. माडीवरती कामकाज करत बसलेल्या आपल्या पतीला गंगाधर पंतांना बोलवायला त्या माडीवरती गेल्या. समर्थांचे 2 पुतणे बघताय, ही कोण व्यक्ती? आई भिक्षा वाटते, भिक्षा घेत नाही, घरामध्ये जात आहे. ती सुद्धा थोडीशी पावचळली, पण कुतूहलाने समर्थांकडे बघत होती. आई माजगरातनं उठली, डोळे नाहीये.
आई माजघरातनं उठली, भिंतीचा आधार घेत 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 4 पावलं पुढे आली. इतक्यात समर्थांनी घरामध्ये प्रवेश केला होता. आईला नमस्कार केला आणि आईने आपल्या नारायणाला घट्ट मिठी मारली. हो, आता बघा, घट्ट मिठी मारली. पण तिच्या स्मरणामध्ये 12 वर्षांचा नारायण, अतिशय कोवळ्या वयातला, त्याच्यामुळे तिला ओळख पण ना. कारण ती आता चाचपडून बघते आहे, माझा नारायण कोवळ्या शरीराचा होता, हा अगदी भारग्रस्त अंगकांतीचा आहे, बलिष्ठ देहाचा आहे आणि दाढी मिशा वाढवलेला आहे. ती थोडीशी मागे सरकली. तिला असं वाटलं आपल्याला भास झालाय की काय. रामदासांना कळलं आईला आपली ओळख पटत नाहीये, तिच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती आहे. ते बोलले काहीच नाही. त्यांनी आपल्या आईचा हात आपल्या कपाळावरच्या आवाळूला लावला. ओळख पटली. त्यांनी ओळखलं, अरे हा तर माझा नारायणच आहे. आणि त्या माऊलीला धन्य धन्य वाटलं. पण ती माऊली आईच ती. मुलगा भेटल्याचा आनंद येऊन आणि दुसऱ्या क्षणी त्याच्यावर रागवण्याचा हक्क पण दिला असतो. तशी ती रागवली आणि म्हणाली, हे रे काय नारायणा, 24 वर्ष मी तुझी वाट बघितलेली आहे आणि तू आत्ता उगवलास. तुझी वाट बघून बघून रडून रडून माझ्या डोळ्यांच्या खाचा झाल्या. आता तू परत आलास, पण काय दुर्दैव माझं, मला तुला बघता सुद्धा येत नाहीये रे. समर्थांनी काय केलं? समर्थांनी आपल्या कमंडलूतलं जे तीर्थ आहे ते चाक्षुषी नावाचा जो मंत्र आहे उपनिषदामधला, तो मंत्र म्हणायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र म्हणत म्हणत त्यांनी ते तीर्थ आपल्या आईच्या डोळ्यांवरती प्रोक्षण केलं, असं उडवलं. आणि त्या ओल्या हाताने अलगदपणे आपल्या आईच्या डोळ्यावरनं हात फिरवला. त्या माऊलीला दृष्टी आली. आपला नारायण तिला बघता यायला लागला. त्याचं हे जे मोठं झालेलं रूप आहे ते रूप ती डोळ्यात साठवायला लागली. समर्थांचं जे पुरस्चरण आहे त्याच्या पाठीमागे एक प्रकारे राणूबाईंचा सुद्धा हात आहे बरं का. त्यांनी ती लगीन घाई केली म्हणून नारायणाला निमित्त मिळालं ना तपश्चर्याला जायचं घरातनं. त्याच्यामुळे अनायसे त्यांना त्या तपश्चर्याचं फळ त्या माऊलीला सुद्धा मिळालं. पण ती समर्थांची आई आहे. दुसरी एखादी आई असती तर काय गर्वाने अभिमानाने तिची मान उंच झाली असती. वा काय चमत्कार आहे, मला डोळे दिले त्यांनी, मला दृष्टी दिली माझ्या मुलांनी. राणूबाई म्हणतात त्यांना संशय, अरे नारायणा, तू भगवंताच्या शोधासाठी गेला होतास ना, 24 वर्षात तुला भगवंताची प्राप्ती झाली नाही, काय भूतचेष्टा शिकून आलास की काय. बघा संशय. खरोखर ती समर्थांचीच आई आहे, सामान्य माऊली नाहीये. तिने अगदी खोचक प्रश्न त्याला विचारला की माझ्या मुलांनी घराचा त्याग केला. गंगाधराने समजावलं, अगं तो प्रभू रामरायांचा होता आणि हा काय जादूटोणा वगैरे शिकून आला की काय. त्या माऊलीला ते मान्य होणार नव्हतं. प्रभूंचं दर्शन झालं असं तर सांग. समर्थ हसले. समर्थ सुद्धा आपल्याच आईचे पुत्र आहेत. ज्या त्वरेने आईने प्रश्न विचारला त्या त्वरेने समर्थांनी तिथल्या तिथे 11 कडव्यांचं एक काव्य रचलं. समर्थ आईला म्हणाले, हो आई, मला भूतच दिसलेलं आहे. पण ते समर्थांचं भूत कोणतं आहे? प्रभू रामचंद्र. त्या 11 कडव्यांमध्ये त्यांनी संपूर्ण रामायण आपल्या आईला कथन केलं आणि आईची खात्री पटली. हो, प्रभू रामचंद्रांचा वरदहस्त माझ्या मुलावर आहे, काही जादू म्हणा वगैरे नाही हो माझ्या मुलाने केलेला. आणि मग ती निश्चिंत झाली. हे सगळं बोलणं चालू असताना माडीवरनं गंगाधर पंत खाली उतरले. आपल्या भावाला बघून त्यांना प्रचंड आनंद झाला. दोघे भाऊ कडकडून एकमेकांना भेटले. नव्याने दृष्टी प्राप्त झालेल्या आईने हे बंधू मिलन अतिशय आनंदाने अनुभवलं. तसाच प्रसंग आहे. 2-3 महिने
समर्थ जांभेमध्ये राहिलेले आहेत बरं का. आणि जांभेमध्ये ते राहिलेले असताना त्यांनी आपल्या आईला कपिल गीता सुद्धा शिकवलेली आहे. म्हणजेच चर्मचक्षू बरोबर ज्ञानचक्षू सुद्धा तिला त्यांनी प्रदान केलेले आहेत. आपले जे पुतणे आहेत त्यांना त्यांनी प्रार्थना शिकवली, खूप सुंदर. शिष्याच्या अंगी कोणकोणते गुण असावेत आणि नंतरही त्यांनी आपल्या पुतण्यांसाठी एक दिनचर्या असलेलं सुद्धा काव्य रचलेलं आहे. पण ही जी प्रार्थना आहे ना ती महत्वाची आहे. काय प्रार्थना आहे बघा. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, शब्द पाठांतर दे रे राम. खूप मोठं आहे. आणि शेवटी ते म्हणतात सावधपण मज दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. म्हणजे परमेश्वराकडे काय काय मागायचं याची जत्रीच तयार आहे. तुम्ही आम्ही काय मागतो परमेश्वराकडे. माझ्या मुलाची परीक्षा चालू आहे, त्याला भरघोस यश मिळू दे अभ्यास न करताच, मग मी तुला 11 नारळांचा हार चढवीन, इत्यादी इत्यादी इत्यादी. पण रामदासांनी काय काय मागितलंय बघा. ते म्हणतात कोमल वाचा दे, शब्दांनी कोणाचंही मन दुखवायचं नाहीये मला. सावधपण दे, शब्द पाठांतर दे, प्रबंध म्हणजे ग्रंथ लिहिण्या इतपत मला बुद्धी दे, संगीताची कला दे, नृत्याची कला दे, आलापाची कला दे, विद्या वैभव दे आणि उदासीनता पण मागतायत. हे मी केलं, मी खूप शिकले. हा अहमपणा येऊ नये म्हणून विद्येबरोबर उदासीनता मागली आहे. स्थितप्रज्ञता इदम न मम, ही भावना त्याच्या पाठीमागे आहे. हे मागणं त्यांनी प्रभू रामचंद्रांकडे मागितलेलं आहे. ज्याला उत्तम शिष्य बनायचं आहे, ज्याला उत्तम विद्यार्थी बनायचं आहे ना, त्यांनी या प्रार्थनेचा अगदी साकल्याने बारकाईने अंतर्मुख विचार करून कृती जर का केली ना, आहा, त्याचं आयुष्य किती नितांत सुंदर होईल. कशाचीच त्याला इतर गरज लागणार नाहीये. ही प्रार्थना आता झालेली आहे आणि मातृभेट सुद्धा झालेली आहे. आणि आता समर्थ नाशिकला यायला निघालेले आहेत. भ्रमण पूर्ण त्यांचा आता होणार आहे. 1644 मध्ये ते नाशिकला आलेले आहेत. आता याचा दुसरा जो भाग आहे, मी तुम्हाला म्हटलं की हे सगळं सकारात्मक प्रसंगांचं वर्णन मी आज केलं, ते तसंच राहू दे आज मला. उद्या परकीय सत्तेमुळे देशस्थितीचे, दारिद्र्याचे धिंडवडे त्यांना कसे दिसले ना, ते आपण पाहणार आहोत. आणि उद्या खूप चांगला भाग आहे बरं का. उद्याच्या भागामध्ये कृष्णागिरी येऊन कार्य करायला लागल्यानंतर त्यांना जे माणिक मोती मिळालेले आहेत, कोणते शिष्यांच्या रूपाने जे माणिक मोती मिळालेले आहेत ना, त्यांचे सुद्धा प्रसंग आपण बघणार आहोत. मग सतीबाई त्यांना त्यांच्या संप्रदायात कशा सामील झाल्या, भीमस्वामी कसे सामील झाले, अंबाजी नंतरच्या काळातला कल्याण स्वामी, त्याच्यानंतर अक्कास्वामी आणि महत्वाच्या म्हणजे वेणास्वामी, या सगळ्यांच्या कथा उद्या आपल्याला बघायच्या आहेत बरं का. आणि मी मगाशी म्हटलं तसं आजपासून आपण, आपल्याकडे अजून 4 दिवस आहेत. समर्थांचं जीवन कार्यदर्शन तर आपण समजून घेतच आहोत,
पण तेवढंच घेतलं म्हणजे समर्थ कळले का हो आपल्याला? नाही. त्याचा जो महत्वाचा गाभा आहे तो म्हणजे त्यांनी लिहिलेलं साहित्य, त्यांनी सांगितलेली विचार संपदा. म्हणून आता आजपासून आपण थोडंसं विवेचन त्यांच्या एखाद दुसऱ्या श्लोकांचं, त्यांच्या एखाद्या विचारांचं पण करणार आहोत. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनातला कथाभाग आपण इथे आणून आता त्याला अल्पविराम दिलेला आहे. आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे त्यांनी दिलेल्या मनाच्या श्लोकांकडे. आज फक्त मी त्याच्यातले पहिले 1-2 श्लोकच घेणार आहे. समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले, 205 श्लोक लिहिले. उभ्या 73 वर्षांच्या आयुष्यात समर्थ पहिल्यांदा बोलले ते स्वतःच्या मनाशी, करुणाष्टकांमधनं आणि नंतर मनाच्या श्लोकांमधनं, आणि दुसऱ्यांदा बोलले ते जनाशी. मनाच्या श्लोकांमधनं त्यांनी मनाच्या विविध छटा आपल्या समोर प्रगट केलेल्या आहेत. आज जागतिकीकरणाच्या उंथापालखीमध्ये सकस मन घडवायचं असेल तर मनाच्या श्लोकांची गरज आहे. मनाचे श्लोक लिहिताना समर्थांनी संवादाचं माध्यम वापरलेलं आहे आणि हा संवाद मनाच्या प्रत्येक श्लोकातनं त्यांनी केलेला आहे. आज संवादाची तांत्रिक अंग भरपूर वाढलेली आहे, पण तितकाच तो संवाद यांत्रिक झालेला आहे. बोलण्यातला जिव्हाळा त्यात नाही हो. जिव्हाळा असला ना की माणूस थांबून बोलतो बघा. असं किती वेळा हल्ली घडतं विचार करा. समर्थांनी मनाशी बोलण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. कधी मनाला समजावत त्याच्याशी बोला, कधी मनाला रागे भरून बोला, कधी मनाला दटावा, कधी मनाशी हितगुज केल्यासारखं बोला, कधी मनाला थोडंसं असं उंचावरती चढवून बोला. म्हणून सज्जना वापरतात मनाला. ते पुढे बघतो आपण. म्हणजे मनाला वाकवणं आणि मनाला पुढे वाकणं या दोन्ही क्रिया त्याच्यात आल्या. मना असा संवाद अतिशय महत्वाचा वाटतो. सकस संवादासाठी मनाच्या श्लोकांसारखं उत्तम माध्यम नाही. आणि माझा स्वतःचा असा अनुभव आहे की आपण जर का एखाद्या प्रतिकूल प्रसंगामध्ये असू, मनाचे काही श्लोक जर का आपण वाचले ना, आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. इतकं सोपं आहे, पण अर्थ मात्र तितकाच गहन आहे आणि कृतिशीलता तितकीच संपन्न आहे त्याच्यामधनं मिळणारी. मनाच्या श्लोकांमधनं समर्थांनी मनापुढे हार खाल्लेली नाहीये, तर मनाला हार खायला लावलेली आहे. मनाचा विचार त्यांनी मनाच्या श्लोकांमधनं केलेला आहे. तुमचे श्लोक, आमचे श्लोक असं शीर्षक त्यांनी मनाच्या श्लोकांना दिलेलं नाही. मनाचे श्लोक असं शीर्षक त्यांनी मनाच्या श्लोकांना दिलेलं आहे. मनाचे श्लोक आपल्याला, बघा माझं वाक्य नीट ऐका, मनाचे श्लोक आपल्याला माहीत आहेत पण ते आपल्यात नाहीत, किंबहुना नसतातच. सर्वांना प्रभाते मनी राम चिंतित जावा हे माहितीये, पण बरेच जण प्रभाते मनी अर्थ ओतीत जावा असंच वागताना दिसते. मनाचे श्लोक म्हणजे साहित्य भांडारातली सोन्याची खाण आहे हो. विनोबांनी त्यांना सोन्याची तिजोरी म्हटलेलं आहे. जीवनाचं साफल्य जर का आपल्याला कमवायचं असेल तर मनाचे श्लोक आपण आपल्या आचरणामध्ये, नुसते वाचायला पाहिजे असं म्हणतच नाही, आपल्या आचरणामध्ये आणणं अगदी अगदी गरजेचं आहे. मुळात मन म्हणजे काय? आपण मालिका बघतो, सिनेमा बघतो, नायक नायिकेमधला संवाद आला, मन कुठे म्हटल्यानंतर नायक नायिका कुठे बोट दाखवतात, कुठे हात ठेवतात, उजवा हात डाव्या फुफ्फुसावर ठेवतात. तिथे मन नाही हो. मन कुठे आहे कोणालाच कळलेलं नाहीये.
मनाची सर्वसमावेशक व्याख्या कधीच कोणी आजपर्यंत करू शकलेलं नाही. मानसशास्त्रज्ञांनी मनावरती चिंतन केलेलं आहे, त्यांच्या परीने व्याख्या बनवलेली आहे. वेदांतात सुद्धा व्याख्या आहे, उपनिषदात व्याख्या आहे, संतांनी सुद्धा व्याख्या केलेली आहे, पण सर्वसमावेशक व्याख्या नाही. मग इथे मन म्हणजे काय म्हणावं लागेल? मग मन म्हणजे सुजाणीव. बघा पटतंय का? आपल्या व्यक्तिमत्वाला सुस्थितीत आणणारी जाणीव म्हणजे मन, अशी व्याख्या आपण सध्या करूया. आता बघा, अजून एक मला इथे गमतीचा भाग सांगावा असं वाटतो की वडिलांचे जीन्स घेऊन मुलगा येतो, म्हणजे अपत्य जन्माला येतो. जीन्स म्हणजे घालायची जीन्स नाही, वस्त्र नाही. वडिलांचे जीन्स घेऊन मुलाचा जन्म होतो असं म्हणतात. आपण असंही म्हणतो ना, मुलगा मातृमुखी आहे हो, किंवा मुलगी पितृमुखी आहे हो. पण ती सख्खी मनं असतात का? घरातल्या सख्यांची तरी मनं कुठे जुळलेली असतात? हा संशोधनाचा विषय आहे. परंतु इथे मला सांगायचा मुद्दा पुढे आहे. आपण म्हणतो वडिलांचे जीन्स घेऊन मुलगा जन्माला आला, पण वडिलांचं मन घेतलंय असं पण म्हणतो का हो? हा, मन कुठे आहे? आणि मनाचा शोध आपल्याला घेताच येणार नाही हो, कारण कालांतराने माणसाला मन असेल की नाही हाच एक संशोधनाचा विषय असेल. कारण क्लोनिंगच्या द्वारे माणूस निर्माण केला गेल्यानंतर कसलं मन आणि कसलं काय? आता लक्षात घ्या पुढचा मुद्दा. अभ्यास, चिंतन, स्फुरण यांच्याद्वारे प्रगटीकरणाच्या प्रात्यक्षिकाला पुरश्चरण म्हणतात. बघा लक्षात येतोय का अर्थ? आणि समर्थांनी तसं पुरश्चरण केलंय आधी, मग मनाचे शोध लिहिले. असं पुरश्चरण केलेलं आहे आणि ते लोकांतात केलं नाही, एकांतात केलं. का बरं? कारण एकांतात माणसाला स्वतःची थोडीशी ओळख होण्याची शक्यता असते. स्वतःमधला स्व आपल्याला किंचितसा दिसायला लागतो आणि मग आपण त्या स्वकडे बघून विचारायला लागतो, बघायला लागतो की आपला स्व मळलेला आहे का, आपला स्व स्वच्छ आहे का, आपला स्व अजून नितळ करण्याची गरज आहे का, याचा आपण तब्येतीत विचार करू शकतो. समर्थांनी तसंच केलेलं आहे. आता ही थोडीशी मी प्रस्तावना केली. आता मनाच्या श्लोकामधल्या पहिल्या 2 श्लोकांचा थोडक्यात आपण विचार करणार आहोत. ते विचार आपण समजून घेणार आहोत. पहिला श्लोक काय आहे? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविचे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. बघा, पहिल्या श्लोकामध्ये हा श्लोक मंगलाचरणाचा आहे बरं का. पहिल्या 2 चरणांमध्ये त्यांनी गणेशाचं स्तवन आणि वंदन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी शारदेचं सरस्वतीचं स्तवन केलेलं आहे. आणि ते नंतर म्हणतात गमू पंथ आनंद या राघवाचा. या वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. गमू पंथ आनंद, आनंद म्हणजे मोजता येणार नाही असा पद. राघवाचा, या श्लोकामध्ये राघवाची स्तुती आपण करायची आहे असं समर्थांना सांगायचंय. तुम्ही म्हणाल मी पण म्हणेन, करू की श्रीराम जय राम जय जय राम प्रभू रामचंद्र की जय. अशी स्तुती नाही. त्याच्यातल्या बिटवीन द लाईन्स समजून घेण्याची गरज आहे. आता मंडळी, राघवाची स्तुती करायची म्हणजे राघवासारखं आचरण करायचं. बघा, आता आपलं मन थपके म्हणता येईल हो, पण राघवासारखं आचरण म्हणजे काय? आणि त्याच्यासाठी म्हणते गमू पंथ आनंद. कारण राघवासारखं आचरण आपण करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला जो मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे, आज सुरुवात केली उद्या तो मिळाला असं नाहीये. एखाद्या जीवाला
त्या जन्मातच मिळेल, तर एखाद्या जीवाला जन्म जन्मांतरीच्या फेऱ्यामधनं तो मिळणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, गमू पंथ आनंद या राघवाचा, तो मार्ग सोडू नका, राघवाचं आचरण करण्याचा. मग 1 जन्म लागू नये, नाही तर 10 जन्म लागू दे. आता दुसऱ्या श्लोकाकडे वळूया. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. सज्जन म्हणून टाकले मनाला, त्याच्यावर जबाबदारी घेऊन टाकली, कारण समर्थांना माहितीये मन इतकं साधं सरळ सोपं नाही. आणि म्हणून त्याला चढवलंय, सज्जना म्हटलंय, आणि त्याला सांगितलंय भक्तिपंथाने जा. भक्तिपंथाने जायला का सांगितलेलं आहे? भक्तिपंथाने जायला एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की माणसाचं मन ना मुळात दुर्बळच असतं. कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे असं आपण करत असतो. त्या मनाला कसं व्यवस्थित टॅकल करायचंय, सांभाळायचंय. एक उदाहरण देते. गौतम बुद्धांचा एक शिष्य होता, संगीतातला जाणकार. गौतम बुद्धांनी एकदा त्याला विचारलं, काय रे, तो जो तंबोरा आहे त्याच्या तारा जर का घट्ट पिळल्या तर काय होतील? तो शिष्य म्हणतो की त्या तारा तुटून जातील. आणि त्या तारा जर का सैल पिळून ठेवल्या तर काय होईल? संगीत निर्माण होणार नाही. तो शिष्य म्हणतो, गौतम बुद्ध म्हणतात, मनाचं आणि इंद्रियांचं असंच आहे. त्यांना जर का घट्ट धरलं उपयोगाचं नाही, सैल सोडलं उपयोगाचं नाही. स्थिर म्हणून सज्जन म्हणून टाकलंय. आणि आपलं मन अतिशय चंचल असल्यामुळे भक्तिपंथाने जायला त्याला सांगितलेलं आहे की जेणेकरून आपलं मन संतुलित राहील. तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. त्या मार्गावरती गेल्यानंतर श्रीहरीचं दर्शन होणारच आहे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे काय? जनी याचा अर्थ लोकांमध्ये एवढाच अभिप्रेत नाहीये. जनी याचा अर्थ सत्पुरुषांमध्ये. सत्पुरुषांना जे निंद्य वाटत आहे ते आचरण आपण सोडून द्यायचं, आणि सत्पुरुषांना जे वंद्य वाटत आहे ते आचरण आपण करायचं, चांगलं आचरण. आज हे करणं म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट झालेली आहे. कारण आज तुम्ही समाजामध्ये नजर टाकली तर मूल्य शिक्षणाचे पाठ देणं बंदच झालेलं आहे. अभ्यासक्रमातनं नैतिकता ही हद्दपारच करून टाकली गेलेली आहे. मुलांवरती संस्कारच घडेनासे झालेले आहेत. हे संस्कार महत्वाचे असतात. जीवन क्षणभंगूर असतं, संस्कार महत्वाचे आहेत. त्या बाबतीत युधिष्ठिर आणि कुंतीमधला संवाद महत्वाचा आहे. कुंती एकदा युधिष्ठिराला म्हणते, अरे युधिष्ठिरा, आपण इतकं नीतिमत्तेने वागतो, चांगलं वागतो, पण आपल्या नशिबाला सांग वनवास आलेला आहे. आणि कौरव मात्र दुष्टाव्याने वागता आहेत, अनीतीने वागता आहेत, पण ते वैभवात लोळतायत. बघा, कुंतीचं हे वाक्य ऐकल्यानंतर युधिष्ठिर तिला आश्चर्याने म्हणतो, काही लाभ घडावा म्हणून चांगलं वागायचं असतं, हे आज मी पहिल्यांदा तुझ्याकडनं ऐकलं. युधिष्ठिर आपल्या मातेला सांगतो की काही लाभ व्हायचा असेल म्हणून चांगलं वागायचं मी तुझ्याकडनं ऐकतो आहे. कितीही प्रतिकूल प्रसंग येवो, चांगलं वागणं हाच खरा संस्कार आहे. आणि समर्थांनी इथे तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रतिकूलतेकडे तुम्ही पाठ दाखवू नका, त्याला सामोरे जा आणि जगामध्ये जी गोष्ट वंदनीय आहे अशाच गोष्टी करा. सर्व भावे, भावे असा शब्द वापरला. भावे याचा अर्थ कंपल्सरी, नाईलाजाने, जबरदस्तीने असा नाही. हृदयापासून, मनापासून तुम्ही हे करायचं आहे. या गोष्टी आचरणामध्ये आणायच्या आहेत. आणि म्हणून या श्लोकामधनं त्यांनी भक्ती मार्गाची वाट चोखायला सांगितलेली आहे. आणि वाईट गोष्टी सोडून द्या, चांगल्या गोष्टी आचरणामध्ये आणा. आणि हे करताना सर्व भावे करावे, मनापासून करावं. बघा, एखादं काम कोणी आपल्याला जबरदस्तीने सांगितलं, आपल्या मनामध्ये नसलं, एक तर त्या कामामध्ये 10 मिनिटं लागत असतील तर 1 तास लागतो. तो
तो 1 तास आपला वाया जातो आणि त्या कामामधनं कणभर देखील समाधान मिळत नाही. पण तेच काम जर का मनापासून केलं तर आपल्याला त्याच्यापासून समाधान मिळतं आणि त्याचं कार्य साफल्याचा आनंद सुद्धा आपल्याला मिळतो. हे समर्थांनी सांगितलंय. आज या 2 श्लोकांचं थोडंसं चिंतन आपण केलं. उद्याच्या भागामध्ये मगाशी मी म्हटलं तसं आपण त्यांच्या शिष्यांचे जे खूप छान प्रसंग आहेत तेही बघणार आहोत. आसमानी सुलतानी याचे फेरे आपल्या देशातल्या लोकांना कसे भोगावे लागत होते त्याचं सुद्धा चित्रण आपण समजावून घेणार आहोत. पण आजच्या या प्रवचनाला आपण अल्पविराम देत आहोत. आता काणे काका रामदासांची जी आरती आहे ती आरती म्हणतील आणि त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे प्रभू रामरायांची प्रार्थना करायची आहे जी समर्थांनी केलेली आहे ती, आणि मग आपण इथे विराम घेणार आहोत. जय श्रीराम. हॅलो, जय श्रीराम.